काव्य परंपरेमध्ये जे अत्यंत महत्वाचे असे कवी आहेत आणि त्या आपले जे अत्यंत महत्वाचे असे कवी आहेत त्यांचं नाव आहे अत्यंत महत्वाचे असे कवी आहेत ते म्हणजे नारायण मुरलीधर गुप्ते आणि बी या नावांनी ते कविता लिहितात। बी या नावाचा अर्थ मला वाटतं की तुमच्यापैकी कोणाला सांगता येत असेल तर सांगा, बी म्हणजे काय होतं? आपला माईक ज्याला सांगायचं आहे त्यांनी आपला अनम्यूट करायचा आणि सांगायचं। बी या शब्दाचा अर्थ काय होतो? बी हे जे कवी आहेत आपले, माझी कन्या नावाची कविता आपण ज्यांची बघणार आहोत आता, ही माझी कन्या कविता आहे बघा बींची। ही कविता आपण बघणार आहोत। त्यांचं पूर्ण नाव आहे नारायण मुरलीधर गुप्ते आणि ते आपल्या विदर्भातले कवी आहेत। विशेष म्हणजे बघा, पूर्ण मराठी साहित्यामध्ये अतिशय नावाजलेले आणि आपल्या आधुनिक मराठी काव्याचे जनक जे होते केशवसूत, त्या केशवसूतांच्या कालखंडामध्ये पासून कविता लिहिणारे असे नारायण मुरलीधर गुप्ते हे मराठीतले फार मोठे कवी आहेत। फार कमी कविता लिहून, म्हणजे त्यांचा जो पहिला काव्यसंग्रह होता त्याच्यामध्ये अतिशय कमी कविता होत्या, 34 कविता होत्या त्यांच्या काव्यसंग्रहामध्ये, पण अतिशय कमी कविता लिहून सुद्धा संपूर्ण मराठी साहित्यामध्ये जे विख्यात झाले असे नारायण मुरलीधर गुप्ते। आपल्या विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि मलकापूर नावाचं एक गाव आहे, त्या मलकापूर नावाच्या गावामध्ये गुप्त्यांचा जन्म झाला 1872 मध्ये आणि 1947 पर्यंत ते आपल्या जगामध्ये आपलं काव्य लेखन करत होते। अशा गुप्त्यांनी आपलं नाव काय ठेवलं? मात्र बी। बी असं नाव ठेवलं। तर बी असं नाव ठेवण्यामागे काय कारण आहे असेल सांगा तुम्ही कोणीतरी? बीचा अर्थ काय होतो सांगता येईल कोणाला? माईक अनम्यूट करून सांगायचं। सांगा कोणीतरी पटकन। मयुरी, हा सांग मयुरी। तर इंग्रजी मधला बी की म्हणजे असा साधा? हा, दोन्ही कोणताही सांगा ना, तुम्हाला काय वाटतं बी कशासाठी नाव ठेवलं? बी म्हणजे ते काही प्रकारे असणे। हा, बरोबर आहे ना, असणे, अस्तित्व ज्याला म्हणतो, बी, बिंग, बिकमिंग, आहे की नाही? बरोबर आहे। मराठीमध्ये काय अर्थ होतो बी शब्दाचा? मराठीमध्ये बी शब्दाचा ते आपण रोपटं लावतो। करेक्ट, त्याला काय म्हणतो आपण? बीज किंवा बी असं म्हणतो, आहे की नाही? आणि बी डबली, बी डबली, बी म्हणजे काय होते? मधमाशी। बी डबली बी म्हणजे काय होते? मधमाशी। आणि ए बी सी डी मधला बी असतो पुन्हा। तर अशा पद्धतीने बी ही जे बीज आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये कवितेचं बीज आहे की नाही, बीजातून रोपटं निर्माण होतं, बीजातून सगळे सृष्टी निर्माण होते, एका बी मधून सगळं विश्व निर्माण होतं। तर ते बीज अत्यंत महत्वाचं असतं, बीज अत्यंत महत्वाची असते। म्हणून कवीनी आपल्या आपलं स्वतःच नाव बी असं ठेवलेलं आहे, असं आपल्याला दिसतं बघा। नुसतं बी लिहितात ते, बाकी काहीच नाही। तर हे त्यांचं वैशिष्ट्य आहे बींचं। आणि बींची ही कविता जी आहे माझी कन्या नावाची, ही कविता अतिशय प्रसिद्ध गाणं आहे ते। तर नारायण मुरलीधर गुप्ते नावाचे कवी होते, त्यांचा फुलांची ओंजळ नावाचा काव्यसंग्रह 1934 मध्ये प्रकाशित झाला। फुलांची ओंजळ हा काव्यसंग्रह आहे माझ्याकडे, तुम्हाला दाखवतो मी। हा आहे तो काव्यसंग्रह बघा, बी कवींचा फुलांची ओंजळ नावाचा काव्यसंग्रह आहे। हा मूळ काव्यसंग्रह जो दिसतो आपल्याला, हा तो काव्यसंग्रह आहे। तर हा काव्यसंग्रह जो आहे त्यांचा 1934 मध्ये प्रकाशित झाला बी कवींचा, आणि त्याच्यामध्ये त्यांच्या फारच कमी कविता, म्हणजे आपण ज्याला म्हणू साधारण बघा की 98 कविता आहेत या संग्रहामध्ये।
म्हणजे 100च्या आतच कविता लिहिलेल्या आहेत या कवीनी. आणि अशा पद्धतीने ह्या कवीची जी माझी कन्या नावाची कविता आहे, माझी कन्या नावावरूनच आपल्या लक्षात येतं की आपल्या मुलीविषयी त्यांनी ही कविता लिहिलेली आहे. मी मगाशी जे तुम्हाला म्हणत होतो की आज हरितालिका आहे आणि कन्यांचा दिवस आहे आणि आपण माझी कन्या या कवितेचा भावार्थ या ठिकाणी समजून घेत आहोत. अतिशय सुंदर अशी ती त्यांची कविता आहे. त्याचं गाणं पण आहे, तुम्ही ऐकलं असेल. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुना हिया मिळाल्या, उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले चोरटीला. ही जी त्यांची कविता आहे, याचं गाणं आहे. म्हणजे आपल्या तुम्ही जर युट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला या गाण्याचं बोल ऐकायला येतील आणि कुठेही उपलब्ध आहे गाणं. अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचं गाणं आहे, कारण की ती कविता सुद्धा अत्यंत प्रसिद्ध आहे बी कवींची. आता आपल्याला जी कविता आहे माझी कन्या नावाची, याच्यामध्ये 8च कडवे आहेत. 8 कडवे आहेत, पण मूळ कविता कोणाचा तरी ऑडिओ हे आहे, ऑडिओ ऑफ करा रे. याच्यातली जी मूळ कविता आहे ती 25 कडव्यांची कविता आहे, लक्षात घ्या. मी दाखवतो तुम्हाला ती कविता. माझी कन्या नावाची बघा, याच्यात जी कविता आहे, हे दिसत आहे तुम्हाला. ही जी कविता आहे ही 25 कडवे आहेत या कवितेचे. 25. मूळ कविता किती कडव्यांची आहे? 25 कडव्यांची कविता आहे ही पूर्ण. हे बघा, पण आपल्याला त्यातले 8 कडवे अभ्यासक्रमामध्ये आहेत. ही जी कविता आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे ती 8 कडव्यांची कविता आहे फक्त. आणि त्याच्यामध्ये कवी काय म्हणतो, आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो की ही कविता गीतामध्ये रचलेली आहे. जसं आपण त्याच्यामध्ये एक लय आहे, त्याच्यामध्ये गेयता आहे, ते आपण गाणं करू शकतो. त्याचं कसं होतं, उष्ण वारे वाहती नासिकात, गुलाबाला सुकविती काश्मीरात, नंदनातील हलविती वल्लरीला, कोण माझ्या बोलले छबेलीला. असं जे आपल्याला गेयता दिसते, त्याच्यामध्ये लय आहे, त्याच्यामध्ये लिरिकल एलिमेंट आहे, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात लिरिकल एलिमेंट, लिरिसिटी. म्हणजे हा जो गीतगुण आहे, ही जी गेयता आहे काव्यामध्ये, ही कशातून येते? ही छंदामधून येते. आता या कवितेतला छंद जो आहे तो दिंडी नावाचं मात्रावृत्त आहे याच्यामध्ये. म्हणजे बरोबर विशिष्ट पद्धतीने लिहिलेली कविता आहे, असं नाही काहीतरी शब्द आले लिहून टाकले असं. म्हणजे असं नाही आजकाल लोक लिहितात कविता, तसं नाही आहे. स्वतः बीनीच एका ठिकाणी म्हटलंय की टला ट आणि रला री जन म्हणे काव्य करणारी. म्हणजे टला ट लावला आणि रला री लावली म्हणजे काव्य होत नाही, असं स्वतः बीनीच म्हटलंय. त्याच्यामुळे त्यांनी काही अशी अत्यंत भावपूर्ण अशा प्रकारची ही कविता आहे. आणि त्याच्यामुळे त्या कवितेचं जे वेगळेपण आहे, लक्षात घ्या, ते तुम्ही याच्यातून आपल्याला जाणवतं 8 कडव्यांमधून. मूळची कविता 25 कडव्यांची आहे, पण या दिंडी नावाच्या भृंगावर्तनी मात्रावृत्तामध्ये, लक्षात घ्या, आपण जेव्हा कवितेचा अर्थ लिहितो किंवा कवितेच्या संदर्भात लिहितो तेव्हा आपण माझी कन्या ही कविता बी कवींनी भृंगावर्तनी मात्रावृत्तामध्ये, ज्याच्यामध्ये 19 मात्रा असतात, याच्यामध्ये रचलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मात्रांचे गट होतात, 6 मात्रांचे गट. म्हणजे भृंग म्हणजे भुंगा, त्याला 6 पाय असतात, म्हणून त्याला भृंगावर्तनी म्हणतात. एका अक्षराचा दीर्घ अक्षर असेल तर त्याच्या 2 मात्रा मोजतो आपण, ऱ्हस्व अक्षर असेल तर त्याची 1 मात्रा मोजतो. अशा मात्रा मोजायच्या आणि त्या मात्रांची आवर्तन, लक्षात घ्या, त्या आवर्तनातून लय निर्माण होते. तर ही लय त्या कवितेच्या चालीत रूपांतरित होते असं आपल्याला दिसतं. तर ही माझी कन्या कशी कविता आहे, आपण ती कविता वाचू आता. 8 कडव्यांची कविता आणि याचा भावार्थ कसा होतो. ही कविता अतिशय सुंदर अशा प्रकारची, वडील आणि त्यांच्या मुलीचं नातं कसं असतं. लक्षात घ्या, आपल्या जगामध्ये आपण अवतीभोवती पाहतो की पुष्कळदा वडिलांना मुलगी जास्ती प्रिय असते, आईला मुलगा प्रिय असतो. वडिलांचं आणि मुलीचं जे नातं असतं ते खूप अनोखं आहे जगामध्ये. बाप लेकी नावाचं एक पुस्तक मराठीमध्ये प्रसिद्ध आहे, त्याच्यामध्ये जे प्रसिद्ध मोठे मोठे लोक साहित्यिक होऊन गेले, म्हणजे प्रिया तेंडुलकर नावाची नटी होती, तिचे वडील विजय तेंडुलकर, किंवा असे अनेक लोक आहेत. त्यांचं नातं कसं किती सुंदर नातं होतं. एखादा
एक मैत्री कशी होती त्यांच्यातला मित्रभाव कसा होता किंवा त्यांनी कसं जपलं आपल्या मुलीला सगळ्या प्रसंगामध्ये. तर हे बाप आणि मुलीचं नातं, बाप लेकीचं नातं, वडील आणि मुलीचं नातं या कवितेमध्ये कवीनी व्यक्त केलं आहे. कदाचित आपलं जर समजा मी बोलता बोलता वेळ संपला आपल्या मीटिंगचा आणि वर्गाचा, असं समजायचं की आपलं आजचं लेक्चर संपलं. कधी कधी होतं ना, आपण बोलता बोलता बेल होऊन जाते आणि आपण पटकन मग पिरियड संपवून टाकतो. तर तसं होऊ शकतं की बा मी बोलता बोलता, जर आपला झूम मीटिंग आहे ही आपली, आपण निशुल्क मीटिंग आहे म्हणजे फुकटातली आहे, त्याच्यामुळे याचं टायमिंग 40च मिनिटं आहे की नाही. तर हे 40 मिनिटं जर कदाचित संपले माझ्या बोलण्याच्या ओघामध्ये आणि जर बंद झालं तर समजायचं की लेक्चर संपलं. मी रेकॉर्ड पण करतो आहे लेक्चर, म्हणजे आता आज लेक्चर रेकॉर्ड केलंय तर आपल्या मुलांना. तर मी कविता वाचतो पहिल्यांदा. नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांची ही अत्यंत सुंदर अशी माझी कन्या नावाची कविता आहे. ती आपण बघू काय आहे. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या, काग गंगा यमुनाही या मिळाल्या. उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. प्रश्न विचारलाय. काग गंगा यमुनाही या मिळाल्या. पुढच्या कडव्यामध्ये 4-4 ओळींचं एक कडवं आहे आणि अशी 8 कडवी, म्हणजे मुळात 25 कडवी आहेत. आपल्याला अभ्यासक्रमामध्ये 8 कडवी आहेत. त्या 8 कडव्यांमध्ये कसं ते या मुलीच्या भावना आणि बापाच्या भावना व्यक्त होतात बघा. वत्सल रस आहे या कवितेमध्ये. वत्सल रस ज्याला म्हणतात, वात्सल्य रस, वात्सल्य भाव जो मुली आणि बापाचं किंवा आई आणि मुलाचं जे नातं असतं ते प्रेमाचंच असतं, पण प्रेमातला जो वात्सल्य रस आहे, दया आहे, ममता आहे, करुणा आहे, ज्याला आपण म्हणतो, त्या प्रकारचा हा भाव असतो. वेगळ्या प्रकारची वत्सलता या नात्यामध्ये असते. फक्त मी आता एकदा वाचतो आणि मग आपण एकेका कडव्याचा अर्थ घेऊ या कवितेचा. उष्ण वारे वाहती नासिकात, गुलाबाला सुकविती काश्मीरात. नंदनातील हलविती वल्लरीला, कोण माझ्या बोलले छबेलीला. कोण माझ्या छबेलीला बोललं, असं कवी म्हणजे तो जो कवितेतला निवेदक आहे, कवी नाही म्हणू शकत आपण, कवितेतला जो निवेदक आहे, नॅरेटर आहे, जो आपल्याला कविता सांगतोय, एक गोष्ट सांगतोय एका मुलीची आणि तिच्या वडिलाची. त्या गोष्टीमधलं जे काही आहे ते बघा नाट्य कसं आहे. कारण की रडत रडत मुलगी घरी आली, शाळेत जाणारी छोटीशी बालवाडीमध्ये किंवा प्राथमिक शाळेत जाणारी मुलगी आहे ती जेव्हा रडत रडत घरी आली तेव्हा बापाने तिला विचारलं, गायी पाण्यावर काय म्हणून आल्या. गायी पाण्यावर येणं म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू दाटून येणं, हा वाक्प्रचार आहे मराठीतला. गायी पाण्यावर आणणं म्हणजे काय, गायी पाण्यावर आल्या म्हणजे त्या पाणी प्यायला नदीवर आल्या असं नाही. गायी पाण्यावर आल्या याचा अर्थ आहे की डोळ्यामध्ये अश्रू आले, पाणी आलं डोळ्यामध्ये. तर का आले व तुझ्या डोळ्यात अश्रू, तू का रडतेस, तू का रडतेस, अशा प्रकारचा प्रश्न त्या वडिलांनी आपल्या मुलीला विचारलाय. मग ते पुढे काय म्हणतात बघा. नंतर आपण स्पष्टीकरण करू, आता फक्त मी कविता वाचतो, हा लक्षात घ्या. तुला तुला लंकेच्या पार्वती समान, पाहून या होऊन स्वाभिमान. लंकेची पार्वती का म्हटलंय तिला आपण लक्षात घेऊ नंतर. तुला लंकेच्या पार्वती समान. आता तो निवेदक कसा आहे, ते वडील जे आहे त्या कवितेतले त्या मुलीशी संवाद करत आहेत आणि संवाद करताना तिला विचारत आहे, काय झालं बा, का रडते तू, कोणी तुला काही म्हटलं का शाळेमध्ये, कोणी तुझ्याशी काही भांडलं का. अशा पद्धतीचा जो संवाद आहे त्याचं कवितेचं रूप कसं आहे बघा. आणि त्या कवितेच्या रूपातून हे जे नातं जे आहे मुलीचं आणि बापाचं, ते नातं अतिशय हृदय पद्धतीने या कवितेमध्ये व्यक्त केलंय. माझी पण एक कविता आहे माझी कन्या नावाची. माझी कन्या झुलते जेव्हा अंतरातल्या झोपाळ्यावर, तिला पाहुनी माझी स्वप्ने उडती झरती आभाळावर. मी नंतर एखाद्या वेळेला तुम्हाला ती कविता म्हणून दाखवेल. तर अशा अनेक कविता आपल्या अवतीभोवती आपण पाहतो. कविता म्हणजे काय असतं, कविता म्हणजे भाव, भावना, भावविश्व. तुमच्या आमच्या मनामध्ये ज्या भावना उच्चंबळून येतात आपल्या अवतीभोवतीच्या माणसांविषयी, निसर्गाविषयी, सृष्टीविषयी, ईश्वराविषयी, त्या भक्ती भावना असेल त्याला भक्तिभाव म्हणतो आपण, प्रेमभाव असेल तर प्रेमभाव म्हणतो आपण. तर त्या भावनांचं रूप, शब्दरूप म्हणजे कविता असते. कवितेमध्ये भावनांना अत्यंत महत्वाचं स्थान असतं. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो
की कवितेची व्याख्या जी विल्यम वर्ड्सवर्थनी केलेली आहे, पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. फिलिंग महत्वाचे, टेकिंग इट्स ओरिजिन फ्रॉम द इमोशन्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. वर्ड्सवर्थची प्रसिद्ध व्याख्या आहे. म्हणजे कविता म्हणजे काय असते, तर भावनांचा उत्स्फूर्त अशा प्रकारच्या भावनांचा शब्दरूप आविष्कार म्हणजे कविता. तर बघा ह्याच्यातली भावना कोणती आहे? तुला घरी लंकेच्या पार्वती समान पाहून या माहित नाही हो लवकर मुलगीला. अभिमान, काय त्यातील बोलली एक कोण, आहा आली ही पहा भिकारीण. तुला कोणी असं काही म्हटलं का? तुला घेईन पुढच्या कडव्यामध्ये, तुला घेईन पोलके मखमलीचे, पुढी मोत्यांची फुल सुवर्ण असे, पुरवीन तुझी भारी, परी आवरी हा प्रलय महावारी. प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे. मग आता इथे कवी तिच्याशी बोलता बोलता अंतर्मुख झालाय. ते जे वडील आहेत ते अंतर्मुख झालेले आहेत. त्यांना वाटतं आपली मुलगी का रडते, तिच्या रडण्याचं कारण काय आहे. ती गरीब आहे म्हणून तिच्या शाळेतल्या मुली तिला चिडवतात का लंकेची पार्वती म्हणून, म्हणून ती रडते आहे का, असं तिला ते विचारतात. आणि ते विचारतात त्यांच्या मनामध्ये अशा भावना निर्माण होतात की आपला काही दोष तर नाही, बँकेतून काढून देऊ का? कोणीतरी व्हिडिओ हे करा रे, व्हिडिओचा आवाज येतोय ऑडिओ, हे ऑडिओ बंद कर रे. कोण आहे, आवाज येतोय. सगळ्यांनी आपले ऑडिओ म्यूट करा. बरोबर आहे का तुम्हाला? तर ते काय म्हणतात पुढे बघा, प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे, कोड किंचित पुरविता नाहीये त्यांचे, तदा बापाचे हृदय कसे होते, नये वदता अनुभवी जाणती ते. जेव्हा आपल्या मुलांच्या आशा आकांक्षा ज्या असतात, त्यांचं कोडकौतुक असतं, त्यांच्या आवडीनिवडी ज्या असतात, जेव्हा आईबाप त्या पूर्ण करू शकत नाही तेव्हा बापाला कसं वाटत असेल. अशी भावना त्या वडिलांच्या मनात निर्माण होते. अपराधबोध निर्माण होतो, न्यूनगंड निर्माण होतो की आपल्या मुलांनी अमकं मागितलं आपण ते देऊ शकत नाही, आपल्या मुलांनी तमकं मागितलं आपण ते देऊ शकत नाही. याच्याविषयीची अपराधबोधाची भावना त्या कवितेतल्या त्या वडिलांच्या मनामध्ये त्यावेळी निर्माण झालेली आहे. म्हणून ते काय म्हणतात, प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे, आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो, कोड किंचित पुरविता नाही त्यांचे लाड करता येत नाही. लाडकोड म्हणजे लाड किंवा त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणं. तदा बापाचे हृदय कसे होते, नाही वदता अनुभवी जाणते. सांगू शकत नाही, शब्दांच्या पलीकडे. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडे. हे दुःख शब्दांच्या पलीकडे आहे, व्यक्त करता येत नाही असं तो बाप म्हणतो. पुढे तो म्हणतो, माझ धनिकाचा पडे फिकासाचा, असा माझा अभिमान गरीबाचा. आम्ही गरीब असलो तरी आमचा अभिमान, स्वाभिमान जो आहे तो कुठेही किंचितही कमी नाही. माझ असेल धनिक लोकांना, श्रीमंत लोकांना त्यांच्या श्रीमंतीचा त्यांना दंभ असेल, गर्व असेल, पण असा माझा अभिमान गरीबाचा, प्राप्त होता परी हे असे प्रसंग. मला माझ्या गरिबीबद्दल कधी काही वाटत नाही, कधी खंत वाटत नाही. बाप म्हणतो, बाप विचार करतो. इथे कवितेमधला जो वडील आहे ते मनाशी आपले विचार करत आहेत की प्राप्त होता परी हे प्रसंग, म्हणजे असे प्रसंग, मुलगी रडत रडत घरी येण्याचा प्रसंग ज्यावेळी समोर येतो तेव्हा मात्र हृदय होते हदरनिया दुभंग. प्राप्त होता परी हे प्रसंग, हृदय होते हदरनिया दुभंग. ठीक आहे, एरवी तर आपल्याला काही वाटत नाही, आपण गरिबीमध्ये जगू शकतो आणि गरिबीचाही मला काही खंत वाटत नाही, दुःख वाटत नाही, उलट अभिमान वाटतो की मी चांगल्या पद्धतीने जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची कधी तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. हे जे तुकाराम महाराज म्हणतात त्या पद्धतीने मी माझं आयुष्य घालवतो सचोटीने, आणि त्याच्यामध्ये माझ्या वाटेला गरिबी येते त्याची मला खंत वाटत नाही, त्याचा मला अभिमान वाटतो. धनिक श्रीमंतांना माज वाटत असेल, पण ज्यावेळी अशी माझी मुलगी रडत रडत घरी येते तेव्हा मात्र मला माझं हृदय हादरून जातं, दुभंग होतो, तुटून जात. एक दिल के तुकडे हजार हुए, कोई यहाँ गिरा कोई वहां गिरा, अशी अवस्था होते असं कवी म्हणतो. आणि मग शेवटच्या 2 कळव्यामध्ये तो म्हणतो, देव देतो सद्गुणी बालकांना, काय म्हणून आम्हास करण त्यांना. प्रश्न आहे, लांब त्याच्या गावास जाऊन या, गुढ घेतो हे त्यास पुसून या. इतक्या अत्यंत सद्गुणी असलेल्या बालकांना आमच्या वाट्याला का देतो देव. खूप लढीवाळ
सुंदर, छोटीशी, गोड, निरागस अशी कळी असलेली ती छोटीशी मुलगी आहे. आणि ती निष्पाप जी मुलगी आहे, तिला कळतही नाही, तिला सांगताही येत नाही, की काय झालेलं आहे. जेव्हा ती मुलगी आपल्या बापाकडे रडत-रडत येते, तेव्हा त्याला काय वाटतं? देव देतो सद्गुणी बालकांना, काय म्हणून आम्हास करंट्यानं, आम्ही करंटे आहोत. की आपल्या मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आहेत आणि ते आपल्याला पुसता येत नाही किंवा त्याच्यावर काही उत्तर नाही, म्हणून तो म्हणतो, लांब त्याच्या गावास जाऊन या. तिला म्हणतो, गुढ घेतो हे त्यास पुसून या. असं का होतं? हे देवा, तू अशी पाळी आमच्यावर का आणलेली आहेस? अशा प्रकारे एक प्रकारे तो तिच्याशी संवाद करतोय, छोट्या मुलीशी संवाद करतोय. खरं म्हणजे मूळ कविता जी आहे ती खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये खूप दीर्घ असा संवाद आलेला आहे. एखाद्या वेळेला पुढच्या वेळेला वेळ मिळाला आपल्याला तर मी तुम्हाला पूर्ण ती कविता वाचून दाखवेन. म्हणजे पूर्ण 25 कडव्यांची कविता. ज्याच्यामध्ये मग खूप त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या तिला, की मी तुला हे घेऊन देतो, मी तुला ते घेऊन देतो. हं. आणि याच्यात एक कडवं आलाय फक्त, की तुला घेईन पोलके मखमलीचे, कुडी मोत्याची, फुल सुवर्णाचे, हौसबाई पुरवीन तुझी सारी. तुला जे जे हवंय ते मी घेऊन देईल. मोत्याची कुडी घेऊन देईल, फुल सुवर्णाचं घेऊन देईल, म्हणजे कानामध्ये जे कर्णफुलं असतात ते ते कर्णफूल घेऊन देईल. मखमलीचं पोलकं तुला घेऊन देईल. पोलकं परकर घालायच्या जुन्या काळातल्या मुली, म्हणून ते आलेला आहे शब्द. छोट्या मुली पोलकं परकर. तर पोलके मखमलीचे हे सगळं म्हणतो. त्या पूर्ण कवितेमध्ये मात्र खूप गोष्टी आहेत. तो तिला हे सांगतो, ते सांगतो, मग विचारत राहतो. असा संवाद आहे खूप मोठा. आणि त्या संवादाच्या शेवटी मग आपण शेवटच्या कडव्यामध्ये जातो आहे. ते म्हणतात ना, की लांब त्याच्या गाव, आम्ही देवाला विचारतो, की अशी पाळी का बरं आणली आमच्यावर? हं? तर तेव्हा गावी जातो ऐकता त्याच काली, पार बदलून ती बालसृष्टी गेली. गळा घालून करपाश लेशमाचा, वदे येते मी पोर अज्ञ वाचा. म्हणजे बघा ती किती निरागस आहे. तिच्या कानावर जसे शब्द पडले, गावी जातो ऐकता त्याच काली. गावी जातो या शब्दांना कवीनी अवतरणामध्ये टाकलेलं आहे. दुहेरी अवतरण चिन्ह, डबल इन्व्हर्टेड कॉमा, म्हणजे ते वाक्य आहे कोणाचं, ते संवाद आहे. गावी जातो असे शब्द आल्याबरोबर मुलांचं माहिती तुम्हाला, चल भूर जाऊ, चला गावाला जाऊ असं म्हटलं की आनंद होतो त्यांना. पटकन रडणं विसरतात. काहीतरी मागत असतात, मग आपण त्यांना म्हणतो की नाही हे घे चल आपण बाहेर जाऊ. तर हा जो असतो भाव, याच्यामध्ये निरागसता लपलेली आहे. जे निरागस मन असतं, जे प्युअर मन असतं, विशुद्ध मन असतं, जे निरामय असतं, जे कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या आपल्या अवतीभोवतीच्या मोठ्या मुलांच्या माणसांच्या जगामध्ये कसं असतं लाडी लबाडी, तसं नसतं. ही जी निरागसता आहे त्या त्या मुलीमध्ये जी आहे, म्हणून गावी जातो ऐकता त्याचं का नाही. खरं म्हणजे त्यांनी गावी जातो म्हणजे आपण गावाला जाऊ असं म्हटलेलंच नाही. त्यांनी म्हटलं की त्या देवाला विचारून येतो असं म्हटलं खरं म्हणजे. पण त्या मुलीला जसं कानावर पडलं की गावी जातो, त्याच्याबरोबर ऐकता पार बदलून ती बालसृष्टी गेली. पटकन रडणंच विसरली ती आपलं. आणि काय म्हणाली, गळा घालून करपाश रेशमाचा. किती सुंदर वर्णन केलंय बघा. आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये तिने आपले दोन्ही हात गुंफले. गळा घालून करपाश रेशमाचा. कसे मऊ मुलायम हात आहे त्या छोट्याशा बालिकेचे. त्या बालिकेच्या त्या हातांचा अनुभव कवी व्यक्त करतो. गळा घालून करपाश रेशमाचा. करपाश, पाश म्हणजे असा असतो की तो घातला की तो सुटत नाही. प्रेमाचा पाश आहे. एका आपल्या मुलीच्या प्रेमाचा पाश तो बापाच्या गळ्यामध्ये जेव्हा पडतो, वदे येते मी पोर अज्ञ वाचा. अज्ञ वाचा म्हणजे निरागस मुलगी आहे. सहज म्हणाली ती अज्ञ वाचा. अज्ञानी पद्धतीने वाचा म्हणजे ती बोलली. अज्ञ वाचा निरागस पद्धतीने, अज्ञ पद्धतीने काय म्हणाली ती, येते मी. येते मी याला पण अवतरणात टाकलाय कवीनी. येते मी पटकन म्हणाली. ते विसरून गेली सगळं रडणं बिडणं आधीचं काय झालं ते, आणि नुसतं गावी जातो म्हटल्याबरोबर ह्या कवितेमध्ये जी निरागसता आहे, या निरागसतेला, या वत्सल भावाला कवीनी असं मूर्तरूप दिलं आहे कवितेत. माझी कन्या. आणि या वत्सल रसातून काही त्याच्यामधला काही भाव करुण रसाचा पण आहे. त्या पूर्ण कविता नाहीये आपल्या याच्यामध्ये. ऍक्च्युअली ती कवितेमध्ये करुण रस पण मध्ये मध्ये आलेला आहे. त्याच्यामध्ये कवीने आपल्या गरिबीचं वर्णन केलं आहे. आणि त्या गरिबीमध्ये
कसं आपल्या मुलांना आपल्याला जे पाहिजे ते देऊ आपण शकत नाही. म्हणजे सर्वसामान्य मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये हीच भावना असते जनरली. कवीने तीच भावना व्यक्त केली आहे, की आपल्या मुलांचं आपण नीट संगोपन करू शकत नाही, अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते. पण त्या मुलीच्या निरागसतेमुळे हे सगळे जे भाव आहेत ते निराश त्याचा होतो. ते नष्ट होतात आणि शेवटी ती आपल्या बापाच्या गळ्यामध्ये आपले हात टाकते आणि चला म्हणते, आपण जाऊ म्हणते गावाला. तर मी त्यांनी वेगळ्यासाठी संदर्भ वापरला असतो. पण तिची निरागसता याच्यामध्ये दाखवली आहे. तर ही जी कविता आहे, ती अशा प्रकारची बी कवींची अत्यंत उत्तम अशी कविता आहे. त्याचा शब्दशः अर्थ जो आहे, एकेका याचा अर्थ आता याच्यामध्ये आपण कविता वाचली आणि वाचता वाचता ओघामध्ये जो अर्थ आपल्याला जाणवला तो मी सांगत गेलो. पण त्याचा शब्दशः अर्थ म्हणजे लंकेची पार्वती म्हणजे काय? किंवा बाकीचे शब्दांचे अर्थ काय होतात? किंवा गायी पाण्यावर आल्या म्हणजे काय? उष्ण वारे नासिकात, नाशिक शब्द का बरं आलाय? नाशिक गावाचं नाव आहे. गुलाबाला सुकविती काश्मीराचं असं का म्हटलेलं आहे कवीनी? या सगळ्या गोष्टींचं नंदन म्हणजे काय? इतर म्हणजे काय? या सगळ्या गोष्टींचे अर्थ, शब्दांचे अर्थ आणि मग त्याच्यातून एक सलगपणाने जाणवणारा या कवितेतल्या वडिलांचा आणि त्याच्या मुलीचा नात्यातला सुंदर निरागस अशा प्रकारचा वत्सल भाव, तो कसा त्याच्यातून आकार घेतो या 8 कडव्यांच्या कवितेतून, ते आपण पुढच्या तासिकेमध्ये जेव्हा आपल्याला वेळ मिळेल आपल्या सगळ्या याच्यामध्ये तो आपण बघू. तर या ठिकाणी मी थांबतो. नमस्कार, धन्यवाद. आता तुम्हाला जर काही विचारायचं असेल, 1-2 काही जेवढा वेळ आपल्याकडे आहे तेवढ्या वेळात 5 मिनिटामध्ये काही विचारायचं असेल तुम्ही विचारा. विचारा गो विचारा. 17 जण दिसतात आहे मला याच्यामध्ये जवळपास. आज बरेच म्हणजे चांगली संख्या आहे. त्याच्यामुळे सगळ्या लोकांचं अभिनंदन तुमच्या. ही अशीच आपली संख्या टिकली पाहिजे म्हणजे आपल्याला आपला अभ्यासक्रम नीट पूर्ण करता येऊ शकतो. काही विचारायचं आहे कोणाला की एक्झिट करायचं? मयुरी एक्झिट करायचं? ठीक आहे मग बाय. सर्वांना विचारा सर. चला, तुम्हाला सगळ्यांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा. गणेश चतुर्थीच्या, गणेश उत्सवाच्या. घरीच करायचा आहे गणेशोत्सव आनंदामध्ये. आम्ही पण घरी म्हणजे गणपती आणला पण आहे आणि घरी सुद्धा माझ्या मुलीनी गणपती स्वतः तयार केला मातीचा नवीन. आज त्याला रंगरंगोटी करणार आहे. तर आमच्याकडे भरपूर चित्र वगैरे आहेत. मी तुम्हाला नंतर दाखवेल चित्र. आता एक प्रकारे मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की माझ्या घरी नंदनवनला या म्हणून. तर आता एक प्रकारे तुम्ही माझ्या घरीच आलेले आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला आता घरचे माझे जे चित्र वगैरे मी काढलेले आहे ते आता आधेमध्ये जसा आपला मूड झाला तसं तुम्हाला दाखवेल. तो गणपती पण तुम्हाला दाखवेल मी. तिने तयार केला, अतिशय सुंदर केला आहे तिने. आम्ही पण तिला मार्गदर्शन केलं. माझे मोठे भाऊ पण चांगले चित्रकार आहेत, मी पण चित्रकार आहे आणि माझी मुलगी आणि ते लोक पण चांगलं चित्र काढतात. पुतणी त्या दोघींनी मिळून, शिवांगी आणि श्यामली दोघींनी मिळून तो गणपती तयार केलेला आहे. तर तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या आणि हा सगळा उत्सवांचा सणांचाच महिना आहे. या सणांच्या शुभेच्छा. आनंदात राहा, घरीच राहा आणि सुरक्षित राहा. काळजी घ्या. धन्यवाद. नमस्कार. एक्झिट करतोय मी. हो सर.